चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जत तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, राजकीय पक्षात जोरदार हालचाली। जत तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून निवडणूक प्रक्रियेस लवकरच सुरुवात होणार आहे। निवडणूक घोषित होताच आचारसंहिता लागू होणार असून सर्व राजकीय पक्षांनी प्रचार यंत्रणा सज्ज केली आहे। काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आरपीआय, रासप यांच्यासह अपक्ष उमेदवारही आपली ताकद पणाला लावणार आहेत। प्रत्येक पक्षाकडून सक्षम उमेदवार उभे करण्याची जोरदार तयारी सुरू असल्याचं चित्र आहे। तालुक्यातील सर्वच प्रमुख पक्ष निवडणूक रणांगणात उतरल्यानं यावेळी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे। दुसरीकडे प्रशासन मतदार यादी अद्ययावत करणे, मतदान केंद्रांची तयारी, कर्मचारी नियुक्ती, सुरक्षा व्यवस्था आदी बाबींवर लक्ष केंद्रित करून सज्ज झाले आहेत। मतदार निहाय मतदारांची आकडेवारी। जाडरबोगला जिल्हा परिषद मतदारसंघ एकूण 30,012, पंचायत समिती गण 16,398, माडग्याळ पंचायत समिती गण 14,193, उमदी जिल्हा परिषद मतदारसंघ एकूण मतदार 29,512, उमदी पंचायत समिती गण 14,997, करजगी पंचायत समिती गण 14,533, संख जिल्हा परिषद मतदारसंघ एकूण मतदार 26,125, संख पंचायत समिती गण 12,860, गिरगाव पंचायत समिती गण 13,265, दरिबडची जिल्हा परिषद मतदारसंघ एकूण मतदार 28,738, दरिबडची पंचायत समिती गण 15,092, तिकुंडी पंचायत समिती गण 13,664, मुचंडी जिल्हा परिषद मतदारसंघ एकूण मतदार 28,776, मुचंडी पंचायत समिती गण 14,361, बनाळी जिल्हा परिषद मतदारसंघ एकूण मतदार 30,264, बनाळी पंचायत समिती गण 15,548, एळवी पंचायत समिती गण 14,716, शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघ एकूण मतदार 31,197, शेगाव पंचायत समिती गण 14,586, कोसारी पंचायत समिती गण 16,621, डफळापूर जिल्हा परिषद मतदारसंघ एकूण मतदार 32,988, डफळापूर पंचायत समिती गण 15,851, बाज पंचायत समिती गण 17,137, बिळूर जिल्हा परिषद मतदारसंघ एकूण मतदार 29,341, बिळूर पंचायत समिती गण 14,770, उमराणी पंचायत समिती गण 14,571, जत तालुक्यातील एकूण मतदार संख्या पुरुष मतदार 1,40,187 आणि महिला मतदार संख्या 1,27,310। एकूण मतदार संख्या लक्षात घेता यंदाची निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। विविध पक्षांकडून बैठका, मतदार संपर्क मोहिमा, उमेदवार निश्चिती यांचा धडाका सुरू झालाय। काही ठिकाणी आघाड्या तर काही ठिकाणी थेट पक्षीय लढत होणार असल्याने राजकीय वातावरण तापलंय। दरम्यान प्रशासनाकडून शांततापूर्ण आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जाते आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे यांनी दिली आहे। जत तालुक्यातील ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवणारी ही निवडणूक असल्याने नागरिकांमध्येही मोठी उत्सुकता पाहायला मिळणार आहे।